नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा एक तर 9,000 जागांसाठी किंवा 12,000 जागांसाठी जे पोलीस भरती येणार आहे लवकरच. आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलाय, कारण की पहा पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन आणि SRPFच्या रिक्त जागांची माहिती पाठवण्याबाबत जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहा पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर जे पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या मागच्या भरतीमध्ये ज्या चुका केल्या त्या तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची हाईट कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना बॅट्समन हे सर्वात बेस्ट पद आहे या ठिकाणी, तर यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला दाखवणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. वयोमर्यादा काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात हे अपडेट आलेला आहे. तर पहा विषय तुम्ही बघू शकता. पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त होणारी पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील ट्रेनिंग DGPS या युजर ID वर कृपया दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत न चुकता पाठवावी. ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती नरक समजण्यात येईल. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे पोलीस भरती आहे तर पोलीस भरतीला ज्या हालचाली या ठिकाणी सुरू झाली आहे, तर पोलीस भरतीची जाहिरात कधी येऊ शकते तर मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा आचारसंहिता लागायच्या अगोदरच या ठिकाणी जाहिरात येऊ शकते असा जे आपला एक अंदाज आहे. कारण की समोर निवडणूक आहे तर त्यांना सुद्धा दाखवावं लागते की बा आम्ही निवडणुकीची म्हणजे त्यांना सुद्धा दाखवावं लागते की आम्ही पोलीस भरती काढली. ठीक आहे, तर समोर निवडणुका विधानसभेच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, तर आचारसंहिता लागायच्या अगोदरच जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येऊ शकते. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर पहा पोलीस भरतीमध्ये जे शिक्षण लागते, बॅट्समन पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि जे SRPFचं पद आहे, शिपाईचं पद आहे, यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पास लागते. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर यामध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर यामध्ये जे पोलीस वाहन चालक आहे तर त्यामध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्ष राहते. त्याचबरोबर पोलीस शिपाई SRPF मध्ये जे 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा असते SRPF मध्ये. आणि जे पोलीस शिपाई आहे, पोलीस बॅट्समन आहे, तर यामध्ये जे वयोमर्यादा असते 18 ते 28 वयोमर्यादा असते. तर एवढी वयोमर्यादा जे पोलीस भरतीमध्ये असते. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी जे यामध्ये 5 वर्षाची सूट यामध्ये असते. ठीक आहे, जे पण मागासवर्ग कॅटेगरीचे विद्यार्थी असणार त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 5 वर्षाची सूट असणार आहे. ठीक आहे, तर एवढं यामध्ये वयोमर्यादा असते. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर नोकरी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्येच भेटते. ठीक आहे, तर हे नोकरीचं जे ठिकाण यामध्ये असते. आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि SC ST कॅटेगरीला 350 रुपये फी असते. तर पोलीस भरतीचं आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा मैदानी चाचणी होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते. ठीक आहे, त्याचबरोबर आपण उंची छातीचा जर या ठिकाणी विचार केला, सर्वात अगोदर तुमचं पोलीस भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी शिपाईमध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर या ठिकाणी भरली पाहिजे. आणि पोलीस शिपाईचं जे ग्राउंड असते तर पोलीस शिपाईमध्ये जे 1600 मीटर रनिंग असते आणि 1600 मीटर रनिंगसाठी पुरुष उमेदवारांसाठी 20 गुण असते. आणि दुसरा जो इव्हेंट असते पुरुष उमेदवारांसाठी तो असतो 100 मीटर आणि 100 मीटरला 15
गुण असते आणि तिसरा इव्हेंट असते गोळाफेक. गोळाफेकला सुद्धा 15 गुण असते. तर टोटल असं 50 मार्काचा फिजिकल पुरुष उमेदवारांचा असते. आणि महिला उमेदवारांचा जर आपण विचार केला तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग असते आणि 800 मीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टाइम 20 मार्क या ठिकाणी भेटते. त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 100 मीटर. तर 100 मीटरला सुद्धा 15 मार्क्स भेटते आणि गोळाफेक आहे गोळाफेकला सुद्धा 15 मार्क्स भेटते. तर असं जे या ठिकाणी टोटल 50 मार्क्सचं सर्वात अगोदर ग्राउंड असते पोलीस शिपाईचं आणि बॅट्समनचं सुद्धा. ठीक आहे. आणि आपण चालकचं जर बघितलं तर चालकमध्ये फक्त 2च इव्हेंट आहे. एक यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे. 100 मीटर नाही आहे चालकमध्ये. ठीक आहे. तर चालकमध्ये जे आहे 2च इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक. ठीक आहे. आणि आपण SRPFला बघितलं तर SRPFला 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटामध्ये आणि 25 मिनिटाच्या अंदर आले तुम्ही तर तुम्हाला 50 गुण भेटते आणि 100 मीटर 25 गुणासाठी असते आणि गोळाफेक 25 गुणासाठी असते. तर टोटल 100 मार्काचा फिजिकल SRPFचा असते आणि 100 मार्काचा पेपर SRPFचा असते. म्हणजे 200 पैकी मेरिट या ठिकाणी लागत असते आणि पोलीस शिपाईचं जे आहे हे 150 पैकी लागत असते. 50 मार्काचा फिजिकल आणि 100 मार्काचा पेपर अशा प्रकारे. ठीक आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर ग्राउंड झाल्यावर तुमचं यामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा. तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जात असते पोलीस भरतीच्या आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे. आपण तुक्के मारले यामध्ये तर काही अडचण नाही काही प्रॉब्लेम येत नाही कारण की नेगेटिव्ह मार्किंग नसते. तर 100 मार्काचा असा पेपर असतो. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नेमकी फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे कधी जाहिरात येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे हे 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आहे. कारण की तोंडावर विधानसभेच्या निवडणुका आणि या अगोदर सुद्धा उपमुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही 9000 जागांसाठी पहिले भरती काढणार. आणखीन त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 12000 जागांसाठी भरती काढणार आहे. नेमकं या ठिकाणी 9 ते 12000च्या अंदर जे आहे जागा निघण्याची दाट शक्यता एक तर 9000 जागांसाठी सुद्धा निघू शकते किंवा मग 12000 जागांसाठी सुद्धा भरती निघू शकते. ठीक आहे. तर आतापासून तयारीमध्ये लागा. मागच्या वर्षी मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की बा या ठिकाणी जसं लोकसभेच्या निवडणुका झाल्या तसेच या ठिकाणी फिजिकलला सुरुवात होणार आहे आणि मी तुम्हाला 2014चा त्या ठिकाणी अंदाज दिला होता. 2014ला जसं प्रोसेस झाली होती त्याचा मी तुम्हाला अंदाज दिला होता आणि ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तर भरपूर मुलांना असं वाटत आहे त्यावेळेस की आता पोलीस भरती एकदम लांबणार आहे बा समोर विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्यावरच हे पोलीस भरती होणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत होतं आणि भरपूर मुलांनी इथं सिरियसली घेतलं नाही. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आताही तुमच्याजवळ वेळ आहे. आताही वेळ गेलेला नाही आहे. तर जे पण विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आतापासून तयारीला लागा. तर सोमवार जे आता भरती कधी निघणार आहे तर सोमवार ज्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका असणार आहे विधानसभेच्या आणि आचारसंहिता सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये निघणार आहे आणि पोलीस भरतीच्या हालचालीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर एक तर तुमचे फॉर्म विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये जर सुरू झाले तर ठीक. ऑक्टोबर महिन्यामध्ये जर समजा काही घोषणा झाली तर होऊ शकते फॉर्म चालू आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जर फॉर्म सुरू झाले नाही तर मग जे आहे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्यापर्यंत जे आहे जाहिरात या ठिकाणी येणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 100% भरती येणार आहे. 100% जाहिरात येणार आहे. डिसेंबर किंवा जानेवारी ह्या 2 महिन्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी आतापासून पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आतापासून अभ्यास सुद्धा चालू द्या. त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा चालू द्या. म्हणजे दोन्ही सारखं तुम्ही या ठिकाणी चालू द्या. एका याला गॅप नका देऊ आणि दोन्ही तुम्ही या ठिकाणी याच्यात चालू द्या. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा कारण की लवकरच जे आहे जवळपास 9 ते 12000च्या दरम्यान पोलीस भरती निघणार आहे ज्यामध्ये SRPFच्या जागा असणार आहे बॅट्समनच्या जागा असणार आहे त्याचबरोबर जे शिपाईच्या जागा असणार आहे आणि चालकच्या जागा असणार आहे. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय